नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्याला आजचा जो दिवस आहे, आजपासून जवळपास 80 पेक्षा जास्त दिवस नीट यूजी 2024 ची परीक्षा येऊन ठेपले आणि आता जवळपास 21 फेब्रुवारी 2024 पासून 12वी ची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, क्रॉप सायन्स आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्स हा सर्व जे काही पेपर 12वी सायन्सचे आहेत अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी जो काही 12वीच्या मार्क्स नीटच्या परीक्षेमध्ये किंवा ऍडमिशन प्रक्रियेमध्ये 12वीच्या मार्क्स किती वेटेज आहे किंवा त्याला किती महत्त्व आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता आपल्याला नीटच्या परीक्षेच्या थ्रू ऍडमिशन होणारी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेसमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएस, बीओटीएस, बीए, एसएलपी, बीपीओ आणि बीएससी नर्सिंग एवढे संपूर्ण कोर्सेस होत असतात। त्याच बरोबर आपल्याला वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये ऍडमिशनसाठी आपल्याला नीटची परीक्षा दिली जाते। नीटच्या परीक्षांबद्दल कॅटेगरी वाईज इलिजिबिलिटी जी आहे ते आपण दरवर्षी बदलत राहत असते, परंतु जी कायमस्वरूपीची इलिजिबिलिटी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 12वीच्या मार्क्ससाठी लागतात त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे। आज आपण एमबीबीएस, बीएमएस, बीडीएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या कोर्सेससाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आणि त्याचबरोबर डीम्ड मध्ये ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना जनरल आणि ईडब्ल्यूएस, त्याला ओपन आणि ईडब्ल्यूएस जे आहे त्याच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची बेरीज ही 50% म्हणजे 300 पैकी 150 पेक्षा जास्त असली पाहिजे ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी। त्यानंतर बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जे कॅटेगरी आहेत त्यामध्ये ओबीसी, एसबीसी, त्यानंतर व्हीजे, डीटी, त्यानंतर NT 1, 2, 3, एससी आणि एसटी या सर्व कॅटेगरीसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची 12वी सायन्सची जी बेरीज आहे ती 40% म्हणजेच 120 एवढे मार्क्स असणे आवश्यक आहे। म्हणजे सगळ्या विषयांची बेरीज, मग त्या प्रत्येक विषयाला 40 मार्क असावे अशा प्रकारचं काही बंधन असत नाही। त्यानंतर पीडब्ल्यूडी हा एक टॉपिक येतो, त्याला आपण पर्सन विथ डिफॉर्मिटी म्हणतो। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इकडं किंवा सर्वच कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीला जो विद्यार्थी असेल किंवा कोणताही पीडब्ल्यूडीचा विद्यार्थी असेल तर त्याला 45% मार्क्स असले पाहिजे। म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 300 पैकी त्याला 135 मार्क असणे आवश्यक आहे। परंतु एखादा विद्यार्थी ओपन आणि ईडब्ल्यूएस ला असेल, ओपन आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीला असेल आणि तो पीडब्ल्यूडी असेल तर जे 50%चा क्रायटेरिया म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज 150 पाहिजे ती 135 असली तरी चालू शकते। परंतु ज्या विद्यार्थ्यांचं व्हीजे पासून ते एसबीसी, ओबीसी, NT 1, 2, 3, एससी आणि एसटी असते आणि तो जर विद्यार्थी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर पीडब्ल्यूडी साठीचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला 45%चा म्हणजे 135 मार्क 300 पैकीची आवश्यकता असते। परंतु तुमचा कॅटेगरीचं जे तुमचा क्रायटेरिया या ठिकाणी आहे तो 40% आहे, म्हणजे त्यामुळं 45%चा क्रायटेरिया हा 40% आहे। त्यामुळे पीडब्ल्यूडी आणि तुमची इतर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 120 मार्क असतील तरी सुद्धा चालू शकतात। आपण नीटच्यासाठी किती क्रायटेरिया लागणार आहेत, किती आवश्यकता आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार नाही। त्यानंतर बीपीटीएच आणि बीओटीएच म्हणजे काय? बीपीटीएच म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आणि बीओटीएच म्हणजे बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी। या दोन्ही विषयासाठी म्हणजे या दोन कोर्सेससाठी मात्र 12वी सायन्ससाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय असले पाहिजे आणि या 3 विषयामधून नुसतं पास असेल तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर बीए एसएलपी म्हणून आहे, म्हणजे त्याला ऑडिओ थेरपी आणि स्पीच थेरपी असं आपण म्हणतो। ते हे जे आहे तो जो कोर्स आहे त्याच्यासाठी मात्र 12वी सायन्समध्ये तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स अशा प्रकारचा एकत्रित घेऊन सुद्धा असेल तरी सुद्धा बीए एसएलपी साठी ऍडमिशन तुम्हाला सीईटी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही इलिजिबल राहता। त्यानंतर बीपीओ म्हणून एक कोर्स आहे की जो कोर्स गव्हर्नमेंटचा आहे त्याला मात्र 12वी साठी फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी, त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे दोन्हीपैकी कोणताही ग्रुप असेल
आणि तो जर पास फक्त झालेला असेल 35-35-35 असे मार्क असतील तरी सुद्धा BPO या कोर्ससाठी एलिजिबल आहे. त्यानंतरचा शेवटचा एक कोर्स जो राहिलेला आहे तो म्हणजे BSc नर्सिंग. BSc नर्सिंगसाठी मात्र ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी 45% म्हणजे 135 मार्क 300 पैकी असले पाहिजे. आणि इतर रिझर्व कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये OBC, SBC, NT 1, 2, 3 आणि त्याचबरोबर VJ आणि SC, ST या सर्व कॅटेगरीसाठी 40%, तसंच PWDचा ओपनचा जर विद्यार्थी असला तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला 40% म्हणजे 120 मार्क असले तरी सुद्धा तो एलिजिबल राहतो. बऱ्याच वेळा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो कधीही चेंज आजपर्यंत झालेला नाही. ह्याच्याबरोबर एलिजिबल क्रायटेरियासाठी एक महत्त्वाचा टॉपिक असा या ठिकाणी येतो, तो म्हणजे वय, एज. म्हणजे वयाचा क्रायटेरिया पाठीमागच्या काही वर्षांमध्ये बदल होत आलेला आहे. मी तुम्हाला नीट UG 2024 साठी वय हे 31 डिसेंबर 2024 ला त्या विद्यार्थ्याचं वय हे कमीत कमी 17 वर्ष पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे 31 डिसेंबर 2024 ला तो 17 वर्षाचा पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे आता 16वं असलं पाहिजे. त्याच्यावरती किती असले तरी चालतंय. म्हणजे 31 डिसेंबर 2007 पूर्वीचा त्याचा जन्म असला पाहिजे. म्हणजे 2007 मध्ये कधीही जन्म असला चालतंय, 6-5 अगोदर कधी असला चालतो. आणि मॅक्झिमम एज लिमिट जे आहे मात्र ते मात्र वरचं काढून टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कितीही मार्क्स असतील, कितीही वय असेल, तुमचं 50, 40, 100 वर्ष असेल तरी सुद्धा अप्पर एज लिमिट आहे ते नीटच्या परीक्षेचं काढून टाकलेलं आहे. नंतर एक एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया महत्वाचा महाराष्ट्र राज्यामधला आहे तो मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्र राज्यामध्ये तर तुम्हाला या सर्व कोर्सेससाठी म्हणजे MBBS, BDS, BMS, BUMS, BHMS, बिओथेरपी, BOTS, BPTS, BA, SLP आणि BPO आणि BSc नर्सिंग या सर्व विद्यार्थ्यांसाठी 11वी आणि 12वी हे दोन्हीही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं असलं पाहिजे आणि त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा विषय कमीत कमी घेऊन पास झालेले असले पाहिजेत. असे विद्यार्थीच एलिजिबल आहेत. हा एक महत्त्वाचा टॉपिक. त्यानंतर महत्त्वाचा चौथा टॉपिक जो आहे तो म्हणजे इलिजिबिलिटीसाठी महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल असलं पाहिजे. नॅशनल डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल जर नसाल तर तुम्ही 85% कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या या सर्व कोर्सेससाठी एलिजिबल नाही. त्यामुळे तुमचं डोमिसाईल महाराष्ट्रातलं असलं पाहिजे आणि 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रातून झालेला असेल आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेऊन 12वी सायन्स आणि 11वी सायन्स तुम्ही पास झालेला असाल, तुमचं वय 17 वर्ष 31 डिसेंबर 2024 ला झालेलं असेल आणि हे सांगितलेले क्रायटेरिया जे PCBचा मार्क्स आहेत ते ओपन आणि EWS साठी 50% म्हणजे 150 मार्क, OBC आणि सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला 140 मार्क आणि PWD साठी मात्र 135 मार्क्स असले तर तुम्हाला BMS पासून MBBS पासून BHMS पर्यंत चालते. परंतु BPTS, BOTSचा तुम्हाला गोष्ट सांगितली की तिथे PCB ला फक्त पास असलं तरी चालेल. BA, SLP, BPO हे जे कोर्स आहेत या ठिकाणी मात्र तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स दोन्ही असलं तरी चालू शकेल. त्यानंतर BSc नर्सिंगसाठी मात्र या ठिकाणी PCBचा क्रायटेरिया येतो 45% ओपनसाठी आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी PWD आणि सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला इकडे 40%चा क्रायटेरिया आहे. त्यानंतर पुढचा जो हे क्रायटेरिया आपल्याला लक्षात येतो की त्यानंतर हाच क्रायटेरिया सगळीकडे लागू आहे का, तर जिथे जिथे एक्सेप्शन आहे त्या संदर्भात मी आता सांगतो. तर AFMC म्हणजे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे हे जे कॉलेज आहे AFMCचं या ठिकाणी मात्र एक वेगळे क्रायटेरिया आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल AFMC पुणे हे भारत देशातील एकमेव कॉलेज असं आहे की ते आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी 150 सीट्स असणारं टॉपचं कॉलेज आहे. या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन तो 12वी सायन्स पहिल्याच प्रयत्नात पास झाला असला पाहिजे. पाठीमागे पहिल्याच प्रयत्नात असं सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची जी बेरीज आहे ती 12वीची ही 60% असली पाहिजे. म्हणजे साहित्रिक 18 मार्क 180 मार्क पाहिजेत तुम्हाला 300 पैकी. म्हणजे हे सर्वात महत्वाचा क्रायटेरिया या ठिकाणी आहे. आणि त्यामध्ये काय आहे की कमीत कमी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाला कमीत कमी 50 मार्क असले पाहिजे. म्हणजे सर्वांची बेरीज जर तुमची 180 असेल आणि एखाद्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची बेरीज पैकी एखादा जर मार्क 50 पेक्षा कमी असतील तर मात्र तुम्ही AFMC पुणे यासाठी तुम्ही एलिजिबल नाही. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की AFMC साठी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी साठी 180 मार्क लागतात म्हणजे 60% लागतात आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी
50 मार्क्स असले पाहिजे. इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया तोच सेम आहे. 31 डिसेंबर 2007च्या पूर्वी जन्म असला पाहिजे किंवा 31 डिसेंबर 2024 आहे त्यावेळेस तुमचे 17 वर्ष कमी झाले, 17 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे. आणि वयाची अट सुद्धा या ठिकाणी आहे, ती म्हणजे 24 वर्षापेक्षा जास्त झालं नाही पाहिजे. म्हणजे इकडे वया मात्र अप्पर लिमिट AFMCचं आहे. जर समजा 31 डिसेंबर 2024ला तुमचं 24 वर्ष आणि 1 दिवस झाला तर तुम्ही इकडे इलिजिबल राहत नाही. त्यानंतर एक MBBS आणि BDS साठी ऍडमिशन घेण्यासाठी सर्वात एक महत्वाचा टॉपिक जो असतो तो म्हणजे एम्स कॉलेजेस. त्याला आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं आपण म्हणतो. यामध्ये काय आहे की समजा इकडे सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांनी एकत्रित येऊन तुम्हाला पास व्हावं लागते. हा एक पहिला क्रायटेरिया आहे. या ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही राज्याचं डोमिसाईल असलं तरी काही बंधन नाही. आणि 11वी आणि 12वी या सगळ्यांचे कुठेही दिलेलं असलं तरी काही अडचण येत नाही. ओपन फॉर ऑल हे महाराष्ट्र भारत देशातल्या सर्वांसाठी MCCच्या ऑल इंडिया कोट्यामधून होत असतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इकडे मात्र क्रायटेरिया जो आहे तो थोडा चेंज आहे. मी तुम्हाला सांगतो. ओपन आणि OBC, इकडे ओपन आणि EWS सांगितलं. ओपन, EWS आणि OBC या तिन्ही कॅन्डिडेटसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्हींची एकत्रितरित्या बेरीज ही 60% असली पाहिजे. म्हणजे 400 पैकी तुम्हाला 240 मार्क्स असले पाहिजेत. आणि SC ST या 2 कॅटेगरीसाठी मात्र एकूण तुम्हाला सांगितलं 5च कॅटेगरी सेंट्रलमध्ये असतात. ओपन, EWS आणि OBC या तिन्हीसाठी तुम्हाला 60% मार्क असले पाहिजे. म्हणजे 240 मार्क असले पाहिजे. आणि SC आणि ST या 2 कॅटेगरीसाठी मात्र इकडे 50% मार्क्स असले पाहिजे. म्हणजे 200 मार्क 400 पैकी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश यांची बेरीज. फक्त एम साठी इंग्लिश आहे हे महत्वाचं लक्षात ठेवा. PCBE यांची बेरीज आपल्याला 200 मार्क्स असायला पाहिजे 400 पैकी SC आणि ST साठी. आणि PWD साठी मात्र इकडे तुम्हाला 45% PCBE मध्ये मार्क्स पाहिजे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशची बेरीज 400 पैकी 180 असेल तरी सुद्धा आपल्याला चालते. त्याचबरोबर काय सर्वात महत्वाचं गोष्ट की वयाची मर्यादा पण इकडे तेच आहे की 31 डिसेंबर 2024 या दिवशी 17 वर्षापेक्षा वय कमी नसलं पाहिजे आणि 24 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. हा एक क्रायटेरिया या ठिकाणी एम्स मध्ये राहतो. आता त्यानंतर जो क्रायटेरिया आपण पाहायला जातो तो जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो जिपमर, ज्याला जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च अशा प्रकारचे 2 कॉलेजेस भारत देशामध्ये आहेत. ते म्हणजे पहिलं कॉलेज जे आहे ते पॉंडिचेरी या ठिकाणी 150 सीटनं आणि कराईकाल या ठिकाणी 50 सीट्सनं असे 200 सीट्स जिपमर आहे. पूर्वी जिपमरसाठी एक सेपरेट परीक्षा व्हायची, ती आता 2021 पासून बंद केलेली आहे, 20 पासून बंद केले आणि सगळ्यांना नीटच्या परीक्षेवरतीच आधारित सगळे प्रकारचे ऍडमिशन्स होत असतात. इकडे मात्र इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांची बेरीज ही ओपन आणि EWS साठी 50% म्हणजे इकडे जे आहे ती PCBE पाहिजे एम्स मध्ये, तो तिकडे नाहीये. जिपमर मध्ये मात्र PCB एवढं 3च आहे. EWS आणि ओपन साठी 50% म्हणजे 150 मार्क्स 300 पैकी असले पाहिजे. आणि OBC, SC ST साठी इकडे 40% मार्क्स पाहिजे आणि PWD साठी 45% म्हणजे 135 मार्क आपल्याला पाहिजे आहे. कॅटेगरी जर समजा PWD असेल आणि तुम्ही OBC असाल तर OBCचा इलिजिबल क्रायटेरिया 120 मार्काचा या ठिकाणी असू शकतो. इकडे पण सेमच वयाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे 31 डिसेंबर 2024ला 17 वर्षापेक्षा वय कमी नसायला पाहिजे आणि 24 वर्षापेक्षा जास्त वय नसलं पाहिजे. हा महत्वाचा क्रायटेरिया आहे. इलिजिबल 12वीच्या परीक्षा आता 1-2 दिवसामध्ये चालू आहेत आणि कदाचित हा 12वीच्या परीक्षेमध्ये आपल्याला स्कोर करण्यासाठी उपयोगी यायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ इलिजिबिलिटी क्रायटेरिया बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज इलिजिबिलिटीचा जो क्रायटेरिया फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्याचबरोबर इंग्लिश या सर्व AFMC, एम्स, जिपमर, ऑल इंडिया गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम्ड आणि इतर सर्व ओपन स्टेटच्या ऍडमिशन कॉलेजेसमध्ये MBBS पासून फिजिओथेरपी, BSc नर्सिंग पर्यंत सर्व इत्थंभूत क्रायटेरिया जो आहे अगदी डोमिसाईल पासून म्हणजे 11वी 12वी सायन्स शिक्षणाचं त्याचबरोबर वयाचं एज लिमिट अप्पर, लोअर आणि सगळ्या काही इत्थंभूत हा व्हिडिओ या माध्यमातून आपण बनवण्याचा जो प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इतर सर्व मित्रांना आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा जेणेकरून आपल्या सर्वांना याच्याबद्दलचं इत्थंभूत इन्फॉर्मेशन मिळालेली असेल. एवढंच या निमित्ताने मुलाचा व्हिडिओ संपूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र.